ब्रेकनंतर स्वागत. नमस्ते महाराष्ट्रमध्ये एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे आरक्षण देण्याचे अधिकार आता राज्य सरकारांना मिळणार आहेत आणि त्याबाबतचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने घेतलेला आहे. मागास प्रवर्ग ठरवून आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने मंजूर केलाय आणि मराठा आरक्षणासाठीची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर आता केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे केंद्र सरकारने मराठा आरक्षणाच्या निकालानंतर 102व्या घटना दुरुस्ती विधेयकात बदल केला आणि नव्या बदलांना केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळाली. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर विधेयकामध्ये बदल करून नवे एससीबीसी प्रवर्ग बनवण्याचा अधिकार आता राज्य सरकारांना मिळणार आहे. महत्त्वाची घडामोड आणि याच संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे आपल्या सोबत आहेत आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे सुद्धा आहेत. दोघांचे न्यूज 18 लोकमत मध्ये स्वागत. सुरुवातीला आपण राजेंद्र कोंढरे यांच्याकडे जाऊयात. मराठा महासंघाचे ते सरचिटणीस आहेत. आता आरक्षण देण्याचा जो काही अधिकार असणार आहे तो राज्य सरकारांना मिळणार आहे. कसं पाहता या निर्णयाकडे? जी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मुळे संदिग्धता तयार झालेली होती ती संदिग्धता ह्या कालच्या निर्णयामुळे दूर झालेली आहे. आणि ज्याप्रमाणे पूर्वी राज्य सरकारांना राज्याच्या अखत्यारीतल्या आरक्षणाचे जे अधिकार होते ते अधिकार आज पुन्हा ते अबाधित राहिलेले आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून आता राज्य सरकारवर अशी जबाबदारी आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे राज्यातल्या एक्झिस्टिंग चालू ओबीसीच्या सर्व यादीतल्या जाती आणि मराठा आरक्षण याचं सर्वेक्षण करून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आता राज्य सरकारांना त्यांना आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. बरं, मग आता जर किती राज्य सरकारांना आता अधिकार आहेत आरक्षण देण्याचे, तर मग राज्य सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? निश्चित राज्य सरकारकडनं अशा अपेक्षा आहेत की आता 50%च्या पुढचा मुद्दा काल अशोक चव्हाण साहेबांनी उपस्थित केलेला होता. आमचं म्हणणं आहे की आता राज्याच्या एकूण आरक्षण धोरणाचा सर्वांनी विचार करणं आवश्यक आहे. कारण राज्य सरकारकडं ओबीसीचं जे केंद्रातलं आरक्षण ह्याचं होतं जिल्हा परिषदांचं त्याच्यावर सुद्धा आता काही प्रमाणामध्ये बॅन आलेला आहे. त्यानंतर 2004चा आरक्षण कायदा आहे त्या कायद्याच्या बाबतीत सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. हे सर्व प्रश्न ज्यावेळेस उपस्थित होतात ते वेगळे वेगळे हँडल करण्याच्या ऐवजी राज्य सरकारने सर्व प्रश्न एकत्रित करून एकच कायदा घटनात्मक दृष्ट्या वैध असा जर टिकला तर तो टिकवण्याच्या दृष्टीने तशा प्रकारची तयारी आता राज्य सरकारने करणं आवश्यक आहे. बरोबर. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे सुद्धा आपल्या सोबत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार जो काही घटना दुरुस्ती आणि त्यानंतर राज्य सरकारांना मिळालेले अधिकार त्याबद्दल तुमचं काय मत? सुरुवातीला एकदम राज्यांच्याकडून जे अधिकार 102व्या घटना दुरुस्तीमध्ये काढून घेण्यात आले होते ज्याच्यावर सुप्रीम कोर्टाने 5 मेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं होतं त्याची दुरुस्ती करून पुन्हा ते अधिकार जे आहेत ते राज्यांना बहाल केले. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. पण ह्या निर्णयाचा जो काही उपयोग आहे आता त्याचा उपयोग मराठा आरक्षणासाठी कितपत होईल याच्या बाबतीत मात्र साशंकता आहे. कारण मराठा समाजाला पुन्हा एकदा मागासवर्गीय करायचा आहे का हा याच्यामध्ये प्रश्न आहे. कारण अशोक चव्हाण साहेबांनी फक्त 50%च्या वरचा विषय मांडला की 50%च्या वरचा जो पण होत नाही तो पण मराठ्यांना आरक्षण होणार नाही. पण माझा तर प्रश्न आहे की आधी त्यांना मागासवर्गीय करायचं आहे का? मराठा समाजाची ही मागणी आहे का की आम्हाला मागासवर्गीय करा अशी सकल जे मोर्चे झाले त्याची मुळीच मागणी नव्हती. त्यांची साधी सोपी मागणी होती की 50%च्या वरचं आम्हाला वेगळा प्रवर्ग करा आणि वेगळं आरक्षण द्या. त्या मागणीला सगळ्या महाराष्ट्र सगळ्या बहुजन समाज सगळ्या पुढाऱ्यांनी समाजाने पाठिंबा दिला. पण आज हे समाजामध्ये एक वेगळा विषय पेरला जातोय की पुन्हा एकदा आता मराठा समाजाला मागासवर्गीय करण्याची प्रक्रिया जी आहे. कारण मागासवर्गीय ते पण जे आहे का विकत घेण्याचं हे काय दुकानात पुढे मिळत नाहीये. त्याला निकष पूर्ण करावे लागतात आणि मराठा समाज हे निकष पूर्ण करत नाहीत हे सगळ्या नेत्यांना माहिती आहे, समाजाला माहिती, सगळ्यांना माहिती आहे. मग पुन्हा मराठा समाजाच्या माथी मारणार का आपण? त्यापेक्षा वेगळा काय मावे काढून ही जी गरीब मराठा मुलं आहेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहात का नाही? ह्याच्यातून राजकारण करायचं आहे का आपल्याला सगळ्यांना? म्हणजे कुठेतरी प्रॅक्टिकल विचार होणं आवश्यक आहे. माझे अशोक चव्हाण साहेबांना विनंती आपल्या माध्यमातून की आपण एकच विषय हे करताय. आपण जो बिल पास केलं एससीबीसीचं त्याच्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागणार नाही हे तुम्ही तरतूद केलेली आहे. त्यामुळं हा विषय मागासवर्गीयपणाचा विषय आहे आणि 50%च्या वरचा विषय आहे. आणि त्याच्यामध्ये मराठा समाजाला जे आहे कसं बस
बरोबर. आपण थेट राजेंद्र कोंढरे यांनाच विचारूयात की मागासवर्गीय करा अशी तुमची मागणी आहे का मराठा समाजाला? मुळामध्ये प्रकाश शेंडगे साहेब ओबीसीचे नेते समजतात. त्यांना साधी घटनात्मक बाब माहिती नाहीये की कोणताही आरक्षित प्रवर्ग एससी एसटी सोडून कोणालाही कायमस्वरूपी त्या बसमध्ये पास दिलेला नाही बसण्याचा, हे त्यांनी पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. राज्य मागासवर्ग आयोग जो आहे, हा आयोग हा निरंतर आयोग असतो आणि त्या आयोगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मान्य केलेल्या असतात आणि त्यानुसार राज्य सरकारला कोणत्याही जातीला जर आरक्षण द्यायचं असेल तर आजही पुन्हा त्या आयोगाकडेच जावं लागतं. तशा पद्धतीने मराठा आरक्षणाची केस तशीच गेली होती. आमचं म्हणणं तेच आहे की राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेली शिफारस ही सरकारने लक्षात घेऊनच मराठा आरक्षण दिलंय. मग ते 50%च्या पुढचं ही राजकीय सोय होती, परंतु 50%ची सिलिंग कॅप जर ओलांडता येत नसेल तर कुठल्याही जातीचं, मराठा सोडूनच द्या, त्याला एक्झिस्टिंग ओबीसी आरक्षणामध्ये आतमध्ये किंवा वेगळा प्रवर्ग करून 50च्या आतमध्येच द्यावं लागणार, ही वस्तुस्थिती आहे. ती आता तुम्ही नाकारता कामा नये. बरं. आणि जसं प्रकाश शेंडगेंचं म्हणणं आहे की बाबा या निर्णयाचा मराठा आरक्षणाला किती काय उपयोग होईल याबद्दल साशंकता आहे, तर त्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? बघा, मराठा आरक्षणासाठी 3 मोठे अडथळे होते. 102च्या घटना दुरुस्तीचा अडथळा आता दूर झाला. ओके, आता 2 जे अडथळे आहेत त्याच्यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाची शिफारस असणं आवश्यक आहे, ती परत मराठा समाजाला घ्यावी लागेल. आणि तिसरा जो अडथळा आहे तो सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण केसमध्ये जो निकाल देताना सूत्र लावलंय, त्या सूत्रानुसार आपल्याकडे मागासवर्गामध्ये समावेश करताना लोकसंख्या त्या समाजाची मोजली जाते अंदाजे, आणि त्याचं शिक्षण नोकरीतलं प्रतिनिधित्व तपासलं जातं. ते प्रतिनिधित्व लोकसंख्येपेक्षा जर कमी असेल तर त्यांना आरक्षण देता येतं, सब्जेक्ट टू सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण असेल तर. आता ही जो क्रायटेरिया आहे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण केसमध्ये हा महत्वाचा आहे की 52% रिझर्वेशनच्या जागा वगळून उरलेल्या 48% मराठा समाजाचं त्यांनी प्रतिनिधित्व तपासलं. ते 11% होतं ऍक्च्युअल, त्याचं पर्सेंटेज त्यांनी 33% काढलं. आता हा जो फॉर्म्युला आहे हा केंद्र आणि राज्याच्या सर्व लोकांना लागू झालाय. त्यामुळे उद्या जर ओबीसी आरक्षणाची फेर तपासणी होत असताना आत्ताच्या ओबीसी प्रवर्गातल्या सुद्धा जातींना आणि मराठा समाजाला सुद्धा हा जो क्रायटेरिया लावलेला आहे, हा क्रायटेरिया राज्य सरकारला केंद्राच्या मदतीने बदलण्यासाठी काही दुरुस्ती करणं आवश्यक आहे. आणि जर हा बदलला नाही तर एक्झिस्टिंग ओबीसी आणि मराठा आरक्षण या दोघांनाही अडथळा ठरू शकतो. बरोबर. प्रकाश शेंडगे, तुम्ही म्हणणं ऐकलत राजेंद्र कोंढरे यांचं, सहमत आहात त्याबद्दल? नाही, याच्यामध्ये सुरुवातीपासून आमची भूमिका एकच आहे की मराठा समाजाला 50%च्या वरचं आरक्षण द्यायला कुणाची अडचण नाही, कुणाचे प्रश्न नाहीये. अडचण एकच आहे की एकदा तुम्ही मागासवर्गीय एकदा मराठा समाजाला तुम्ही डिक्लेअर केलं की मग तुम्हाला मागासवर्गीय कोट्यामध्ये तुम्हाला आरक्षण द्यायला पाहिजे. पण हा एक प्रश्न मूळ प्रश्न तोच राहतो की मराठा समाज हा मागासलेला आहे का, आणि पुन्हा ही जी लिटमस टेस्ट जी आहे ती तुम्ही करायला लावणार आहात का? पुन्हा मागासवर्गीय आयोगानं पुन्हा सर्वेक्षण करायचं, कारण मागच्या वेळी एकदा जमलं ते गायकवाड कमिशनने टेंडर काढून सगळं ते रिपोर्ट मॅनेज केला आणि तो सुप्रीम कोर्ट फेटाळला. पण आता पुन्हा एकदा हे सगळं करण्यापेक्षा काय तो वेगळा मार्ग काढला पाहिजे. कोंढरे साहेबांना माझी विनंती आहे, सगळ्या मराठा नेत्यांना माझी विनंती आहे की मराठा समाजाला आरक्षण गरीब मराठा देण्यापेक्षा आमचं काही मत नाही. फक्त एवढंच की ओबीसीला आपण जे आहेत त्या गरीब जमाती आहेत, 450 जमाती आहेत, आणि त्याच्यामध्ये समजा जर ह्या जमाती आल्या तर किती मोठा गोंधळ उडेल सगळ्या ह्याच्यामध्ये आरक्षणाचा, कुणालाच काही मिळणार नाही. म्हणून बसून एकदम ह्याच्यावरती व्यवस्थित तोडगा काढणं आवश्यक आहे. आमचा पूर्ण पाठिंबा असेल त्या पण तेवढंच की आमचं मत आहे की ओबीसी मध्ये आपण कुठल्या परिस्थितीत आपण या मराठा समाजाच्या मोठ्या 32% समाजाला आपण घालू नये. एवढा साधा सिंपल प्रश्न आहे. 102व्या घटना दुरुस्तीप्रमाणे फक्त महाराष्ट्रालाच हे नाही झालं, पूर्ण देशासाठी तो निर्णय झालेला आहे. आणि त्याचा उपयोग आता मराठा समाजाला आरक्षण कसा करायचा ह्याचे हे मात्र सरकार ठरवलं पाहिजे. आणि याच्यामध्ये फक्त ओबीसी मध्ये याचा कुठलाही प्रकारचा धक्का लागतो एवढंच आमचं म्हणणं. अगदी बरोबर आहे शेंडगेजी. समाज मराठा असो नाही तर आणखीन कोणता, मागासले पण कसं ठरवायचं, त्यासाठी कोणते निकष असावेत तुमच्या मते? एखाद्या जमातीला मागासवर्गीय करायचे त्याच्या चाली रीती रूढी परंपरा हे सगळे जे निकष आहेत, ह्या सगळ्या देवदेवता वगैरे असतील त्या सगळ्या निकषांमधून त्या समाजाला जावं लागतं. आणि तेव्हा कुठे त्याला त्या निकषामध्ये बसला तरच त्याला मागासवर्गीय डिक्लेअर करता येतं. म्हणजे सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड हा विषय जो आहे, हा विषय फार क्लिष्ट विषय आहे. आणि ती टेस्ट जी आहे ते अनेक वेळा गेल्या 5 ते 6 आयोगांनी मराठा समाज हा मागासवर्गीयचे निकष पूर्ण करत नाही
अशा प्रकारचे शिफारसी केलेल्या आहेत महाराष्ट्र सरकारकडे. त्यामध्ये बापट कमिशन हा महत्वाचा आहे. त्यांनी सुद्धा आता 10 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं की मराठा समाज मागास निकष पूर्ण करत नाही. आता गायकवाड कमिशनचा जे विषय आहे तो सगळा महाराष्ट्राला माहिती आहे की सगळे सदस्य मराठा समाज नेमले, सगळ्या संस्था ज्या नेमल्या त्या मराठा समाज नेमल्या, त्यांच्याकडून टेंडर काढून त्यांनी माहिती गोळा केली. मागासवर्गीय पण जे आहे हे टेंडर काढून विकत घेता येत नाही. त्याला अनेक वर्षानुवर्षाचा तो हे जो आहे उदाहरण आता तुम्ही आपण नाभिक समाजाचा एखादा बांधव तर त्याचं तोंड बघितलं तर हे थुकायचे तयार बघून. धोबी समाजाचा एखादा बांधव समोर आला की त्याचा दिवस चांगला जायचं नाही. हे मागासले पण जे भोगले आहे आमच्या पूर्वजांनी पिढ्यांनी ते मागासले यांनी भोगले का? मग हे मागासले पण कसं सिद्ध करणार? तर त्याच्यापेक्षा एकदम साधा सोपा उपाय 50% वरचं जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही कसं करणार? सब कॅटेगरी करा, काही करा, केंद्रात जा, त्यांना विनंती करा का उठ की सूट तुम्ही मागासवर्गीय डिक्लेअर करा आणि आम्हाला ओबीसीत घाला. हे चुकीचं आहे. आणि हे आम्ही मुळीच होऊ देणार नाही. हाच मुद्दा आपण राजेंद्र कोंढरे यांना देखील विचारूयात. प्रकाश शेंडगे आणि राजेंद्र कोंढरे तुम्ही दोघेही आमच्यासोबत असेच राहा. अगदी एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली. ब्रेक घेऊया, लगेचच परत येऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. परिसरात काही वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची निवासस्थाने. अशा दहशतवादी आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या हल्ल्यांपासून नागरिकांचं संरक्षण करण्याकरता कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. सध्या पूर्ण माहिती उपलब्ध नसल्यानं लसीकरण प्रक्रिया काहीशी संथ वेगानं होईल अशी माहिती आरोग्य विभागानं दिली. ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स राज्यात सिडनीतल्या 20 तरुणाचा कोरोनानं मृत्यू झाला. विलगीकरणात असलेल्या या तरुणीची तब्येत अचानक बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. या तरुणाचं लसीकरण झालं नव्हतं. कोरोनानं मृत्यू झालेल्यांपैकी ही व्यक्ती सर्वात तरुण होती. तर 233 जणांना स्थानिक संक्रमणातून कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं. मंगळवारी 80 वर्षांच्या वृद्धेचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आणि त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी लस. ब्रेकनंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण एका महत्त्वाच्या गोष्टीवरती चर्चा करतोय की आता राज्य सरकारांना आरक्षणासंदर्भातले अधिकार केंद्रानं दिल्यानंतर त्याचा खरंच फायदा मराठा आरक्षण किंवा ओबीसींना होईल का, या संदर्भात मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे आपल्यासोबत आहेत, तर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे सुद्धा आहेत. प्रकाश शेंडगेंचं असं म्हणणं आहे की आरक्षण द्या, हरकत नाही, मात्र ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. राजेंद्र कोंढरे असं म्हणणं आहे प्रकाश शेंडगेंचं. त्यांचं म्हणणं आहे, पण ते कसं आहे की आपल्या गोष्टी लपवून ठेवायच्या आणि काहीतरी चुकीचे आरोप करून लोकांची दिशाभूल करायची. पहिली गोष्ट की जसं व्हिजेंटीचं आरक्षण आपल्या राज्यामध्ये सब कॅटेगरायझेशन करून घेतलं, ते ओबीसीच्या पोटातनं काढूनच घेतलं ना. मग ते काढून घेतल्यानंतर तुम्ही स्वतंत्र आरक्षण घेतलं, त्याच्यामध्ये इतर समाजावर 19% अन्याय झाला, तो कोणी सहन करायचा? त्यांनी. आता हे काय करतात की त्यांचं दुःख दाखवायचं, स्वतःचं हित साधायचं आणि आरोप मराठ्यांवर करायचे. ही अत्यंत घटनाबाह्य चुकीची बाब आहे. टेंडर काढून आरक्षण मिळत नाही तसं तुम्हाला GR काढून तुम्ही फसवेगिरी करून ओबीसीतनं भटके कसे झाला आम्हालाही माहिती आहे. तुम्ही सुद्धा जे भटकणारे धनगर समाजाचे खरे जे लोक आहेत त्यांच्यावर अन्याय गावातल्या लोकांनी केलाच ना. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की आता जो राज्य मागासवर्ग आयोग आहे ह्या आयोगाकडे पुन्हा पुनर्निरीक्षण करावं लागेल. राज्य सरकारने त्याच्यातच पहिले मराठाद्वेषी लोक घालून ठेवलेत. अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाला न्याय मागण्यासाठी नेमकं जायचं कुठं असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता सरकारला केंद्र असू राज्य असू 50%ची सिलिंग कॅप जर तोडायची असेल तर अपवादात्मक परिस्थिती लागते. ती नसल्यामुळं आता राज्य सरकारला 50%च्या आतमध्ये सब कॅटेगरायझेशन करून कोणत्याही समाजाला त्या प्रवर्गामध्ये आरक्षण देता येतं आणि तशा प्रकारचं आरक्षण देण्याची पावलं जर सरकारने उचलली तर कोणालाही याच्यामध्ये अन्याय होण्याचं काही कारण नाही. बरं, प्रकाश शेंडगे, आता पुन्हा सर्वे करणं हे सरकार पुढे आता आव्हान आहे आणि त्यानंतर मागासले पण ठरवणं प्रत्येक समाजाचं, हे जर केलं गेलं तर मग ओबीसींसाठी ते फायद्याचं ठरेल नाही ठरेल, काय म्हणणं आहे तुमचं? प्रकाश शेंडगेजी, तुम्हाला अनम्यूट करावं लागेल कारण आवाज पोहोचत नाहीये तुमचा आमच्यापर्यंत. राजेंद्र कोंढरे आहेत आपल्यासोबत. आता
जर एक आकडेवारी सरकारकडे असेल तर त्यावरून कोणाला किती टक्के आरक्षण द्यायचं किंवा काय निर्णय घ्यायचा हे सरकार समोरचं आता आव्हान आहेच. मात्र त्यासाठी आणखी किती वेळ लागेल, कारण हा सगळा सर्वे करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. काय वाटतं त्याविषयी राजेंद्र कोंढरे? बघा, आता राज्य सरकार मागासवर्ग आयोगाला इम्पेरिकल डेटा गोळा करायला सांगितलेला आहे. त्याचा टर्म ऑफ रेफरन्स जो आहे त्या टर्म रेफरन्स प्रमाणे राज्य सरकारला त्या प्रवर्गाची लोकसंख्या निश्चित करावी लागेल. केंद्र सरकारने 2011 मध्ये अशा प्रकारची एक सॅम्पल सर्वे करून 2018 मध्ये तो रिपोर्ट पब्लिश केलेला आहे. त्याचा रेफरन्स घेऊन आता राज्य सरकारला ओबीसीचं आरक्षणाचं पर्सेंटेज आणि त्याच्यामधले प्रवर्गाची फेरमांडणी करावी लागणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं राज्य मागासवर्ग आयोगावर एक फार मोठी जबाबदारी आलेली आहे. आणि ही जबाबदारी पार पाडताना राज्य सरकारने आणि विरोधी पक्षांनी सगळ्यांनी त्याच्यात सहकार्य करून त्यामध्ये कोणावर अन्याय होणार नाही अशा भूमिकेतनं 50% आतल्या आरक्षणाची आता राज्य सरकारला तरतूद करावी लागेल. बरं, अन्याय होणार नाही याची काळजी सरकारला घ्यायची आहे. मात्र प्रकाश शेंडगेजी, तुम्हाला काय भीती वाटतेय, जर यानंतर सरकारनं निर्णय घेतला तर ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागू शकतो? नाही, याच्यामध्ये राजेंद्र कोंढरे पाटील जे सब कॅटेगरायझेशनची हे करत आहे, ती सूचना करत आहे, सब कॅटेगरायझेशन करून मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं, ही सूचना जी आहे. पण सब कॅटेगरायझेशन करायच्या आधी मराठा समाजाला मागासवर्गीय आपण आहात हे सिद्ध करावं लागेल, त्या निकषातून जावं लागेल. आणि ती मानसिकता जी आहे मागासवर्गीयची टेस्टमध्ये पुन्हा जाण्याची, ते सिद्ध करण्याची मानसिकता गरीब मराठ्याची नाही आहे. त्यांना त्यांचं साधं म्हणणं आहे की आमच्या मुलांना शिकलं पाहिजे, आम्हालाही न्याय मिळाला पाहिजे, एवढी मागणी आहे त्यांचं. अशी मुळीच मागणी आम्हाला मागासवर्गीय करा आणि मगच आम्हाला आरक्षण द्या, ही फक्त नेत्यांची मागणी आहे, समाजाची मुळीच नाही आहे. आणि म्हणून हे सब कॅटेगरायझेशन जे ओबीसी मध्ये म्हणतायत ते सब कॅटेगरायझेशन जर वरती केलं 50% तर सगळ्यांचाच मार्ग प्रश्न सुटू शकतो ना. मग त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, त्यासाठी केंद्रावर दबाव आणला पाहिजे की जे सब कॅटेगरायझेशन तुम्ही 50%च्या आतमध्ये मागासवर्गीय करू शकता, ओपन मध्ये का करू शकत नाही? जी काय प्रक्रिया करून ते करा ना एकदाच. त्याच्यामुळे मराठ्यांना न्याय मिळेल, जाताना न्याय मिळेल, सगळ्या देशातल्या सगळ्या उच्च वर्गीयांना न्याय मिळेल. तर तेच राहायला सोडलं बाजूला, आम्हाला मागासवर्गीय करा, आम्हाला ओबीसीत घाला, तिथं सब कॅटेगरायझेशन करा, तिथं हे करा, आम्ही निकष पूर्ण करत नसतो तर जबरदस्ती आम्ही दाखवणार की आम्ही निकष कसे पूर्ण करतोय. एससीबीसी म्हणजे सोशियली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड, हा त्याचा अर्थ, मूळ अर्थ आहे. आणि शेड्यूल मध्ये, घटनेमध्ये 3च शेड्यूल आहेत फक्त. एकच एससी आहे, एसटी आहे आणि एससीबीसी म्हणजे ओबीसी आहे. ओबीसी हे टोपण नाव आहे. ओबीसीचं मूळ जे हे आहे ते एससीबीसीच आहे. ते मागच्यासारखा जो कायदा पास केला एससीबीसीचा, ते ऍक्च्युअली हे छलकपट होतं. त्यांना ओबीसी मध्येच घालायचं होतं, पण सुप्रीम कोर्टाने तो त्यांचा डाव हाणून पाडला. पण एकंदरीत जे काय तामिळनाडू सरकारने केलं ते, ही परिस्थिती, अपवाद परिस्थिती महाराष्ट्राकडे का नाही केली, त्याच्यावरती उत्तर कोणाकडेच नाहीये. त्यामुळे खरंच मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे की नाही हाच मुळात मला प्रश्न पडतो की नेते म्हणून खरं काय आहे, नुसतंच फक्त खेळत बसायचं आहे आणि निवडणुकापुरता हा फक्त वोट बँक म्हणून वापर करायचे मराठा समाजाची, असं एकंदर डाव मला तर वाटतोय. बरं, प्रकाश शेंडगेजी आणि राजेंद्र कोंढरे, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. मात्र यामध्ये महत्त्वाची गोष्ट हीच की जरी केंद्रीय मंत्रिमंडळानं 102व्या घटना दुरुस्तीच्या प्रस्तावाला जरी मंजुरी दिलेली असली तरी 50%ची मर्यादा जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत काही मराठा समाजाला आरक्षण मिळेल असं दिसत नाही, असं एकूणच अशोक चव्हाण जे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे हा जरी केंद्र सरकारचा निर्णय आलेला असला तरी जोपर्यंत 50%ची मर्यादा हटत नाही तोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग काही मोकळा होत नाही असंच यातून दिसतंय. वेळ झाली आहे या मुद्द्यासोबतच इथेच थांबण्याची. मात्र प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आणि एखादी बातमी जर या बुलेटिन दरम्यानची तुम्हाला पुन्हा पाहायची असेल तर न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. फेसबुक आणि ट्विटरवरती आम्हाला फॉलो देखील करा. लसीकरण करण्याचा